नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत दिलासादायक एक महत्त्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे। शिक्षण विभागाचे पत्र, शाळांच्या वेळेत बदल, शाळा सकाळ सत्रात घेण्याचे आदेश, शिक्षकांना दिलासा। या संदर्भात माहिती जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक मनापासून स्वागत। आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या सविस्तर। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया। ही बातमी आपणास प्राप्त झाली आहे पुण्यावरून। राज्यात मतदारसंघाच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल परीक्षण SIR यशस्वीपणे आणि दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्याचा आदेश देण्यात आला आहे किंवा निर्देश देण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्याचे उपसचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या 3 जुलै 2026 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने हे निर्देश देण्यात आले आहेत। विधानसभा मतदार संघाच्या याद्या, मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत आणि दोष विरहित करण्यासाठी तब्बल 24 वर्षांनंतर विशेष सखोल पुनर्परीक्षण करण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। म्हणून हे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रावरील अधिकारी म्हणून नियुक्त शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। शिक्षकांना शैक्षणिक कामाच्या जबाबदारी, BLO म्हणून दिलेली निवडणुकी विषयक जबाबदारी, या दोन्ही कार्य प्रभावीपणे पार पाडता यावे यासाठी यांच्या अध्यापनाचे नियोजन सुलभ करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले। शिक्षकांचे तास सलग ठेवून त्यांना उर्वरित वेळेत मतदार पडताळणी आणि पुनर्परीक्षण करण्याचे काम करता येईल अशी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे। याशिवाय ज्या शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही अशा शिक्षकांनी आवश्यकतेनुसार BLO म्हणून नियुक्त शिक्षकांच्या शैक्षणिक तसेच इतर संबंधित कामात सहकार्य करावे असे स्पष्ट करण्यात आले। शाळा प्रमुखाने अंतर्गत कामाचे नियोजन अशा पद्धतीने करावे की BLO म्हणून कार्यरत शिक्षकावर अतिरिक्त कामाचा ताण येणार नाही असे निर्देश देण्यात आले। शिक्षण संचालनालयाचे सर्व संबंधित शाळांना अशा सूचना तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यामुळे विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणून BLO म्हणून कार्यरत शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मतदार यादीचे पुनर्निरीक्षणाचे काम परिणामकारकपणे पूर्ण होण्यास मदत होईल। म्हणून त्यानुसार येत्या 30 जुलै पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे नियोजन करावे असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे। करिता आता शाळा 30 जुलै पर्यंत सकाळच्या सत्रात भरणार आहे। म्हणून आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।